आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कंसाला त्याचं भविष्य माहिती होतं। त्याला माहिती होतं की त्याचा मृत्यू श्रीकृष्णाच्या हातून होणार आहे आणि म्हणून त्यांनी गोकुळात बालकृष्णाला मारायला एक राक्षस पाठवला। तो राक्षस कृष्णावरती दबा धरून बसला होता आणि जेव्हा तो राक्षस कृष्णाला मारायला पुढे आला तेव्हा यशोदा मध्ये आली आणि त्या राक्षसाने यशोदेवर हल्ला केला। आणि मग याच स्टोरीत पुढे श्रीकृष्ण राक्षसाचा वध करतो। म्हणजे मगाशी मीरा बोलत होती तेव्हा मी ऐकलं। बरोबर, पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? कारण उद्या कृष्ण जन्माला मीरा जे नाटक सादर करणार आहे हां, त्या नाटकाची कथा मी लिहिली आहे। म्हणजे खऱ्या कथेत कृष्ण राक्षसाला मारतो, पण माझ्या नाटकात राक्षस यशोदेला मारणार। नाही, एक मिनिट, तुम्हाला काय बोलायचं मॅडम? मला काहीच कळत नाही। माया, उद्याच्या नाटकात राक्षस कोण आहे? यशोदा कोण आहे? राक्षस मदन आणि पिर्या आहेत आणि मीरा यशोदा आहे। बरोबर। हां, मग आपल्या नाटकातला राक्षस म्हणजेच पिर्या कृष्णावरती जेव्हा हल्ला करणार तो खरा असणार आणि तो जेव्हा खराखुरा हल्ला करणार तेव्हा मध्ये आलेल्या यशोदेला म्हणजेच मीराला तो संपवणार। ओके, तर हा प्लॅन आहे तुमचा। मॅडम, पण हे कसं शक्य आहे? कारण की हत्यारं तर खोटी असणार आहेत। माया, तू एवढी मूर्ख आहेस ना, म्हणून तुला अथर्व कधी मिळाला नाही। ओके, तर म्हणजे हत्यारं खरी असणार आहेत तर? बरोबर। हत्यारं खरी असणार आहेत। तुला जपणार